नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या हेल्थ अँड वेल्थ वाईब्सवरती. मित्रांनो, आपल्यालाही खूप चिडचिड होते का? आपल्यालाही निद्रानाशाचा प्रॉब्लेम जाणवतोय, आपल्यालाही खूप तणावयुक्त वाटतंय. तर या सर्व समस्यांपासून आपल्याला दूर जाण्यासाठी आपण बघणार आहोत आज श्वास. मित्रांनो, आपण दिवसातून 20 ते 21 हजार वेळा आपण नॉर्मली श्वास घेत असतो. या प्रत्येक श्वासाने आपल्या पेशीला ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर आपल्याला ऊर्जावान वाटतं. परंतु आपण ज्या समस्या बघितल्या, चिंता, तणाव, नैराश्य, निद्रानाश, ह्याच्यापासून दूर जाण्यासाठी आपण श्वासाचे काही प्रकार बघणार आहोत की ज्या प्रकारामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून दूर जाण्यास मदत होईल. तर आपण पहिला प्रकार बघतो, दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामध्ये आपण एक खोल श्वास घेतो, त्याला काही सेकंद होल्ड करतो आणि तो श्वास पुन्हा बाहेर सोडून देतो. असं आपण दिवसातून 5 मिनिटं जर केलं तर आपल्या मेंदूला एक नवीन ऊर्जा मिळून पूर्णपणे तणावमुक्त आपल्याला फील होईल. त्यानंतर पुढचा प्रकार आपण बघतो, अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये आपण एका नाकपुडीने आपण श्वास घेतो, दुसऱ्या नाकपुडीने बाहेर सोडतो. हाही प्राणायाम आपण दिवसातून 3 ते 4 मिनिटं केला तर आपल्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धांना संतुलन मिळतं आणि मेंदूला ऊर्जा मिळते. तिसरा प्रकार आपण बघतो, भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाममध्ये जलद गतीने श्वास आपण आतमध्ये घेतो, पुन्हा बाहेर सोडतो. जलद गतीने श्वास आतमध्ये घेतो, पुन्हा बाहेर सोडतो. हाही प्राणायाम आपण दिवसातनं 3 ते 4 मिनिटं केला तर आपली सुस्ती कमी होते, नैराश्य कमी होतं, चिंता कमी होते. त्यानंतर आपण चौथा प्रकार बघतो, कपालभाती प्राणायाम. कपालभातीमध्ये फक्त आपण श्वास बाहेर सोडण्याचं काम करतो. एकदम फोर्सफुली श्वास आपण बाहेर सोडतो आणि श्वास ॲटोमॅटिकमध्ये होतो, त्याला पुन्हा बाहेर सोडतो. तो ॲटोमॅटिकमध्ये होतो, त्याला पुन्हा बाहेर सोडतो. ह्या कपालभाती प्राणायाममुळे आपल्या पोटाचे स्नायू बळकट होतात आणि आपला पूर्णपणे आळस कमी होऊन आपल्याला एक ताजेतवानं वाटायला सुरुवात होते. आपण 5वा प्रकार बघतो, भ्रामरी प्राणायाम. ह्या भ्रामरी प्राणायाममध्ये आपण दोन्ही अंगठे कानाच्या होलमध्ये आपण ठेवतो, आपले 4 बोटं आपल्या कपाळावर म्हणजे डोळ्यावर ठेवतो. श्वास आतमध्ये घेऊन आपण मधमाशीच्या आवाजाप्रमाणे त्याला आपण बाहेर सोडतो. म्हणजे श्वास जेव्हा आपण आतमध्ये घेतो बाहेर सोडताना आपण असा आवाज करून तो श्वास आपण बाहेर सोडतो. या भ्रामरी प्राणायामचे विशेष फायदे असे की आपली चिंता पूर्ण कमी होते, आपली चिडचिड पूर्ण कमी होते, आपला निद्रानाशाचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो, आपल्याला तणावमुक्त वाटतं. मित्रांनो, हे जे 4 प्रकार आपण प्राणायामचे बघितले, हे आपल्याला जर डीपमध्ये बघायचे असतील तर यूट्यूबवरती याच्या प्रोसेस आहेत. ह्या प्रोसेस बघून हे प्राणायाम आपण दिवसातनं सर्व प्राणायाम किमान 5-5 मिनिटं जर केले तर आपल्याला निश्चितच या सर्व समस्यांपासून दूर जाण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.